सामान्य जीव जरी असला तर तो देव होऊन जातो, देव स्वरूपाला प्राप्त होतो, असा हा भाग आहे. तेव्हा आजच्या प्रसंगाला अन्य काही न करता फक्त भगवंताचं कीर्तन गायचं असतं. सर्व संतांनी भगवान कृष्णाचं वर्णन जास्त केलेलं आहे. आत्मानंद असे चिंतन मानलेलं आहे की देवाचे बरेच अवतार झाले असले तरी पण अवतार हा कृष्णाचा काही आगळाने वेगळा असा मानला आहे. मागाने अवतार झाले बरी ऐसे चरित्र नाही केले, विधी वेदाला जमिले व्यभिचारी आदि धमे निज पद, अवतार अवतरणा देहो परिजान अवतारी चला देवान कळ्या विप्रावो अगम्य पाहो हरि दिला. भगवंताने आपल्या बालपणामध्ये अलौकिक अशा लीला केल्या, घटित अशा घटना केल्या. तर भगवंताने गोकुळात असताना जे काही कर्म केलेलं आहे तर त्याच कर्माचा आपण भक्तिभावाने जर विचार केला, चिंतन केलं, स्मरण केलं तर काय होतं. कृष्ण कर्माचे करीत स्मरण ते कर्माची तोडी कर्म बंधन, ऐसे उदार कर्माचरण आचरला श्रीकृष्ण जन्मधरणा. भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलं तर भगवंताने केलेलं चोरी कर्म जर ते आपण कानाने श्रवण केलं, मुखाने ते गायलं तर काय होतं. श्रीकृष्णाची चोरी घेतली गाता, श्रीकृष्णाची चोरी घेतली गाता, सुवर्ण स्त्रिया पावनता. तर सोन्याची चोरी करणारा जरी असला तर तो पावन होतो, दोषमुक्त होतो. कोणी असं म्हणू नका की बरं आहे की चोरी करायची, विशाल चोऱ्या करायच्या आणि नंतर भगवंताचं गुणगान ऐकायचं, कथा श्रवण करायची, कार्याचं कीर्तन ऐकायचं म्हणजे आपलं पाप गेलं असं मुद्दाम जर तुम्ही करू लागला तर तुमचं पाप कसं जाणार. विठ्ठलावा त्याच्याकडून पाप कर्म घडलं आणि त्याने जर पश्चाताप केला, अनुताप केला की आपल्याकडून हे दुष्कर्म घडलं, हे फार महा